श्री स्वामी समर्थ सर्वांना. भाग्यश्रीच होम किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करते. तुमच्याही तोंडाला चव नाही का? किंवा काय करावं कळत नाही, तर ही रेसिपी नक्की करून पहा. पौष्टिक आणि तोंडाला चव आणणारे असे हे आपण दुधी भोपळ्याचे धपाटे बघणार आहोत. आणि ही दह्यासोबत छान लागतात आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात हे होतातच. तर थोडं थोडं व्हेरिएशन करतात याच्यामध्ये. पण मी आज फक्त प्लेन भोपळ्याचे दाखवणार आहे तुम्हाला दुधी. चला तर मग बघूयात. आपण इथे एक भोपळा घेतलेला आहे. हा थोडा बरंच आहे, माझ्याकडे होता तो. पण म्हटलं आता ठेवून काय करणार, तर मग याचे धपाटे करूयात. चल तर याच्यावरचं मी आता साल काढून घेतलेले आहे आणि असा मस्त किसून घेणार आहे मी हा भोपळा. आणि आता ह्या बाजूला ठेवूया आपण आणि तोपर्यंत आपण याच्या वाटण्याची तयारी करूया. वाटण म्हणजे अगदी बेसिकच आहे. हिरवी मिरची आहे, लसूण आणि त्याच्यामध्ये थोडीशी जास्त कोथिंबीर घालायची, जेणेकरून चव छान येते. कुठल्याही धपाट्याच्या थालीपीठाच्या प्रकारामध्ये कोथिंबीर ही जास्त घातली ना चव छान येते. आणि त्यात लसूणही जास्त पाहिजे थोडासा, जेणेकरून चव आणखी त्याची वाढते. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता थोडासा जिरे आणि ओवा टाकणार आहे आणि हे आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे. खूप बारीक पण नाही करायचं आणि खूप जाडसर पण नाही ठेवायचं. आणि चला तर आपण आता इथं मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे त्याच मापाने. आणि 1लाही थोडं कमी व किंचित कमी किंवा तेवढं घेतलं तरी चालेल, ते आपण डाळीचं पीठ घेणार आहोत. हे बघा इतकं घेतलेले मी, थोडं कमी 1ला तुम्ही बघू शकता. आणि आपण आता हे मस्त त्याच्यामध्ये हळद थोडीशी घालणार आहोत. त्याच्यानंतर मीठ घालणार आहोत. तिखट वगैरे घालायची गरज नाही. हे फक्त हिरव्या मिरचीच खूप छान लागतात साध्या वाटणानेच. खूप काही त्याच्यामध्ये घालत बसलं तर त्याची म्हणजे प्रॉपर चव आहे ते निघून जाते. तर मी फक्त हिरव्या मिरचीचं, लसणाचं आणि थोडंसं ओवा आणि जिऱ्याचं वाटणच ह्याच्यामध्ये घालणार आहे. पाणी घातलेले लागेल तेवढं. आणि हे मस्त आता पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्या कणकेपेक्षा थोडंसं येईल, जेणेकरून आपल्याला ते थापायचे आहेत. आमच्याकडे धपाटे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. थोडासा कांदा पण घातलेला आहे. आपले याचे पूर्ण याचे भोपळ्याचे असल्यामुळं मी इथं कांदा उगं थोडा घातलेला आहे. याच्यामध्ये फक्त कांद्याचेही करू शकता, थोडा जास्त कांदा वापरून. ह्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर आणि लसणाची आणि हिरव्या मिरचीची पेस्ट असेल तरी खूप छान लागतं या पिठामध्ये. जास्त काही नसेल तरी चालेल. चला तर आपण असा कपडा घेतलेला आहे कॉटनचा आणि याच्यावर आता आपण धपाटे थापून घेणार आहोत. खाली थोडंसं असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छोटासा आपण त्या पिठामध्ये गोळा बनवून घेणार आहोत. आणि तो असा मस्त थापून घ्यायचा आहे पाणी टाकून, जेणेकरून खाली चिकटणार नाही. आणि इकडे तोपर्यंत आपण तवा गरम व्हायला ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं मस्त याच्यामध्ये आहे ना असे होल पाडून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला तेल सोडता येईल तिथून. तर प्रत्येक याला आपण फुल पाडून घेतो. तुम्ही बघू शकता थोडंसं तेल टाकून घेतलेलं, जेणेकरून खाली चिकटणार नाही. आणि हे असं कपड्यावरून हे असं टाकायचे, बघू शकता, हळूच. आणि हळूच कपडा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला अजिबात चिकटत वगैरे नाही. तर थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि ह्याच्यामध्ये तेल सोडायचं, जेणेकरून खालून चिकटणार नाही. आणि छान मध्येपर्यंत तो उकडला जातो. वरून तुम्ही झाकणही 2 मिनटं ठेवू शकता. आणि हे बघा अशा प्रकारे मी साईडनी पण तेल सोडून घेतलेले. आता हे बघा आपण पलटून घेऊया याला एकदा. आणि आम्ही काय करतो, एक धपाटा करून घेतो थोडासा आणि थोडा कच्चाच ठेवतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दुसरा धपाटा जो झाला आहे तो त्याच्यावर टाकतो, जेणेकरून दोन्हीही एकमेकांच्या वाफेने उकडून जातात. बघा आता थोडासा ठेवलेला आहे, पूर्ण पण भाजलेला नाही आहे तो. आणि हा दुसरा आता धपाटा झालेला तुम्ही बघू शकता ना. पहिला मी त्याच्यावर टाकते आहे, थोडंसं त्याला वाफवून घ्यायचं आहे कमी गॅसवर, मंद आचेवर. आणि जेणेकरून दोन्हीही धपाटे हे वाफून जातात. परत तिसरा केला ना मग दुसरा त्याच्यावरती टाकायचा, जेणेकरून खूप छान असे उकडल्या जातात आणि कडक होत नाहीत, खूप स्मूथ होतात. तुम्ही बघू शकता 2 मिनटे मी झाकण ठेवलेलं आहे याच्यावरती. आणि हे बघा हा झाला, असे पलटून घेतले. हा झाला पहिला धपाटा आणि हा दुसरा. आणि हा दुसरा जो आहे मी केलेला तो आता मी तिसऱ्या धपाट्यावर टाकणार. तुम्ही बघू शकता आपण मस्त प्लेन दही आणि सॉससोबत असं सर्व बघू, म्हणजे खूप लुसलुशीत असे धपाटे 3च अगदी 3 पिठातच तयार होतात.
आणि याच्यामध्ये तुम्ही खूप प्रकारचे व्हेरिएशन करू शकता आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात.